यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, फटका सीमारेषा पार, षटकार. चांगला स्ट्रोक त्यांना पाहायला मिळाला या ठिकाणी. षटकार समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. अमोल यांच्या बॅटमधून आलेला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. सीमारेषा पलीकडे 6 धाबा वसूल केल्या गेल्या आणि विनय यांच्या बॅटमधून फटका येताना पाहिला मी. तो थोडीशी दुरुस्ती जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सर्व क्रिकेट रसिक हो, आपलं स्वागत आहे. दर्जेदार क्रिकेट आज उद्या दोन्ही दिवस पाहायला मिळणार आहे. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेला बिग हिट विनय यांच्या बॅटमधून. हाही बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा बॉल सीमारेषा पार, षटकार. आवर्जून आमच्या संघमित्र ताई देखील मॅचसाठी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांना भेटायची संधी मिळते. दिग्गज खेळाडू, दिग्गज गोलंदाज, ऑब्रेक, कित्येक जबरदस्त गोलंदाजी त्यांची राहिलेली आहे असे सुरेश दळवी सर उपस्थित आहेत. आणि काय फटका खेळलाय, वाह. या खेळाडूमध्ये एक वेगळं टॅलेंट दिसतंय. मुंबई प्रीमियर लीग उगाच नाही खेळला, दाखवून देत आहेत. आणखीन एक तडाखा. लगातारचा तिसरा बॉल सीमारेषा पार जाताना पाहायला मिळेल. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. लगातारचे 3 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. यशस्वी. सकाळच्या सत्रात जर पाहिलं तर सुमित ढेकळे यांनाही जबरदस्त कामगिरी करताना पाहिलं. विशारद पगारे आपल्याला पाहायला मिळाले. केतन म्हात्रे या नावाचं वादळ पाहायला मिळालं. आणि इकडे आता जर पाहिलं तर विनय कुमार हो रिव्हर्स खेळायला गेले. यावेळेला सगळं काही सुरळीत चाललं होतं. फटके येत होते त्यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि डॉट बॉल येतोय त्या प्रयत्नामध्ये. 18 वर धावसंख्या थांबली आहे. फोर्स 1 वर ही स्पर्धा लाईव्ह देखील पाहतोय. आमचे मित्र क्रिकेट प्रेमी स्वतः खेळाडू रोहन भाऊ गुप्ते हे स्वतः या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. नमंत पंच मदन देशमुख देखील उपस्थित आहेत. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल. इकडे गोलंदाजाला संधी मिळाली कमबॅक करण्याची आणि त्याच्यानंतर त्यांनी एक डॉट बॉल सुद्धा तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि तो पाहायला मिळाला. इकडे शेवटचा बॉल आणखी चांगला आला आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर 3 बॉल डॉट, 3 बॉल सिक्सर. धावसंख्या झाली 18 बिनबाद. 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आज बोरिवली नगरीमध्ये मात्र जणू काही दिग्गज क्रिकेटरांचा मेळाच जमला होता की काय असं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. हरीश पंड्या सरांना समालोचन क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल पहिला जीवन गौरव पुरस्कार दिला गेला. हे देखील एक बोरिवलीचं भूषण आहे. नवे तर मुंबईचं भूषण आहे आणि टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचा नक्कीच सगळ्यांना अभिमान आहे. आणि विशेष म्हणजे आमच्यासारख्या नौक्या समालोचकांना नेहमीच मार्गदर्शन करत असतात. अगदी कितीही नवीन समालोचक त्यांच्याकडे जाऊ दे, त्यांना सुद्धा मार्गदर्शन त्यांचं असतं. सुमित आवटे पुढचं षटक. सुमित आवटे कांजूरमार्गचा बुमरा म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. अमोल. पहिला बॉल बुमराचा शरीराचा भेद घेतोय. रन मात्र तिकडे नाही मिळणार आहे. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी. मागील 3 बॉल लगातारचे डॉट आलेले आहेत. लगातार 3 षटकार मारले, त्याच्यानंतर लगातार 3 डॉट बॉल येताना पाहायला मिळालेले आहेत. मांडूप स्ट्रायकर सध्या चर्चेत असणारा संघ आहे, परंतु मीरा रोड परिसरातील एटी स्पोर्ट्स हा संघ देखील तेवढाच बलवान आहे बॅटिंगसाठी. अमोल. चांगला बॉल समोरच्या दिशेने फक्त ढकलला. चिखलामध्ये प्रवास करत असताना मात्र बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ झाला. बाबा, या मैदानात आल्यानंतर सुहास पवारची ओव्हर आठवते. मुसळधार पावसात 6 चेंडूत 4 धावांचा सामना असताना त्यांनी जिंकून दिलेली मॅच आठवते. अशा खूप साऱ्या. दिलीप करंगुटकरांचा शेवटच्या बॉलवरचा षटकार आठवतोय. अशा कितीतरी खेळी मात्र डोळ्यासमोर येताना पाहायला मिळतात. पुण्याच्या महेश शिंदेने या मैदानात घेतलेली मालिकावीराचा पुरस्कार आठवतोय. योगेश पवार यांच्या कितीतरी खेळी याच मैदानात आठवत आहेत. याच बंटी म्हटलं तर पॉईंटच्या दिशेने षटकार देखील त्यांचे पाहायला मिळतात.
या 100ची पार्टनरशिप देखील या मैदानामध्ये पाहायला मिळाली होती. असे कितीतरी रेकॉर्ड्स या स्पर्धेमध्ये डोळ्यासमोर येतात. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल, अचूक टप्प्यावरून बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. या सुमित आवटे कांजूरमार्गचा एक जबरदस्त खेळाडू आहे आणि बॉलिंग ॲक्शन त्यांची थोडीशी वेगळी आहे, म्हणून तर त्यांना बुमरा म्हटलं जातं. आणि बॉल काय वळवलाय, यष्ट्यांच्या पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न अनिकेत यांनी देखील केला. पुन्हा एकदा सुमित आवटे, बुम बुम. ओ, परंतु इकडे हातातून बॉल निसटलाय, परंतु रिझल्ट तर या ठिकाणी काय, नो बॉल आहे आणि 4 धावा आहे. तिकडे स्क्यूज नाहीये, पाय घसरला, हातातून बॉल निसटला, परंतु शेवटी झालं काय, तर या 5 धावा बोनसच्या स्वरूपात या ठिकाणी आलेल्या आहेत. 24 धावा धाव फलकावर. 24 धावा धाव फलकावर येताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावं लागेल. आता मात्र नामी संधी आहे मोठा फटका खेळण्याची, कारण सुपर या ठिकाणी फ्री हिट असणार आहे. नो बॉल या अगोदर करून बसले होते. प्रेक्षकांसाठी नेहमीच पर्वणी असणारं हे मैदान, आणि विशेष म्हणजे प्रत्येकाच्या काही खास जागा आहेत, त्याच ठिकाणावरून मॅच पाहतात. बरेचसे प्रेक्षक दरवर्षी आम्ही पाहतो आपापला ग्रुप घेऊन येतात, एका ठराविक ठिकाणी थांबतात, बसतात, तिकडनं मॅचचा आनंद घेतात. विनायक जाधव साहेब सांगतात आमची काही खास जागा होती. रतन भाऊ, आपले स्वागत आहे. 24 धावा धाव फलकावर दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना पाहायला मिळते. फोर्स 1 लाईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं काम ते सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत. सातत्याने लगातार 3रं वर्ष फोर्स 1 लाईव्ह ही स्पर्धा लाईव्ह करताना पाहायला मिळत आहे. एक मानाची स्पर्धा आहे. यावेळेला स्ट्रोक खेळला खरा, परंतु तिकडे एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळतं. चांगला बॉल पाहायला मिळाला, कमबॅक करताना पाहायला मिळालं. इकडे मोठा फटका नाही मारू दिला. धावसंख्या जर पाहिली तर 25 वर आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक खरा बॉल आला खरा, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. राहुल चौधरी या नावाची सुद्धा चर्चा आहे या टीम मधील. यंगस्टर्स खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. आणि आज मात्र एका दिवसात 3 टुर्नामेंट. बाबा, सगळ्यांना जुने दिवस आठवतील. सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका ठिकाणी, रात्री एका ठिकाणी. जुनं मुंबईचं क्रिकेट आज आठवेल सगळ्यांना. यावेळेला अँगल बनवत बॉल मात्र आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगल्या टप्प्यावरचा बॉल सुमित यांचा पाहायला मिळालाय, कारण तोही एक मुंबई क्रिकेटचा कालखंड डोळ्यासमोर येतो. 2च दिवस मॅचेस, परंतु शनिवारी सकाळी एका ठिकाणी खेळायचं, शनिवारी दुपारी एका ठिकाणी खेळायचं, रात्री एका ठिकाणी खेळायचं, परत रविवारी सकाळी एका ठिकाणी, आणखी एका ठिकाणी सेमीफायनल आलो तो पोहोचतोय की नाही पोहोचतोय अशी शंका व्हायची. हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. एक धाव मात्र त्या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात पंच महेश चंदवरकर सर कळवत आहेत. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपतोय. चांगली गोलंदाजी, एक बिमर येऊन सुद्धा, त्यावर चौकार येऊन सुद्धा धावसंख्या 26 झालेली आहे. बरोबर ना? 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 26 झाली आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सुरेश दळवी सर हे देखील खूप ख्यातनाम पंच म्हणून पाहायला मिळतात आणि गोलंदाजी देखील तेवढीच लाजवाब पाहायला मिळते. सव्वीस धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी येत आहेत हुसेन. चिता कॅम्पचे एक आणखीन एक चांगले गोलंदाज आहेत. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते, परंतु समोर एका बाजूला जर पाहिलं तर अमोल आहेत. या वेळेला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, कव्हरच्या क्षेत्रात बॉलला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे. क्षेत्ररक्षक येतात दूरवरून, 1 धाव तिकडे मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विनय यांचे 3 षटकार आपण जरूर पाहिले, परंतु त्यानंतर मात्र त्यांना थोडंसं थांबवलंय आणि त्यांनाही प्रयत्न करावे लागणार आहेत. एका बाजूला हुसेन तर एका बाजूला विनय आणि अमोल ही जोडी पाहायला मिळते. एटी स्पोर्ट्स मीरा रोडसाठी विविध विभागातील संघ या मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पुण्याच्या टीम सुद्धा आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळणार आहेत. MUCC ओरिसा आणि विक्रोलियन्स विक्रोळी यानंतरचा सामना होईल. चांगला बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल, त्याला समोर ढकलायला गेले, तिकडे चिखलात बॉल थांबलाय.
परंतु एकच धाव तिकडे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 28 धावा धाव फलकावर आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावसंख्येचा वेग जो सुरुवातीला होता तो मंदावलाय. प्रयत्न पुन्हा एकदा करावे लागेल कारण हीच ती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एटी स्पोर्ट्ससाठी. मांडूप स्ट्रायकर यावेळेला फटका खेळलाय मात्र या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रात. तिकडे एकदा मिळेल. सिराज आले होते त्या ठिकाणी, त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाईल. हात खोलण्याची संधी दिली जात नाहीये जी सुरुवातीला दिली होती. अमित ठवळ बाबा यांचा आभारी असेल. या स्पर्धेचा घटक होण्याची संधी मिळते. यस 29 धावा धाव फलकावर आहेत. बिनबाद 29. एटी स्पोर्ट्स पावसाळी क्रिकेटची स्पर्धा खेळायला मिळणं ही देखील मोठी बाब आहे कारण पावसाळी क्रिकेट हे थोडंसं वेगळं असतं आणि आपण नशिबवान आहोत. आपल्याकडे 4 महिने क्रिकेट चालतं. फुल टॉस याला मात्र चांगलीच दिशा दिली आहे आणि बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवलंय. पंच या ठिकाणी कळवत आहेत. 6 धावा आहेत. षटकार. वा लेदर बॉल क्रिकेटमधील एक मोठं नाव आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली कामगिरी करतायत विनय. वाह फोर्स केलं आणि आपण सगळ्यांनी फोर्स 1 वर पाहिलं सुद्धा. पस्तीस धावा धाव फलकावर. 3री ओव्हर सुरू आहे. धावा हळूहळू बनू लागल्या. त्याचं कारण ही पार्टनरशिप होते. विनयच्या 26 धावा चर्चेचा विषय आहे. चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न परंतु बॉल थोडासा खाली राहिला त्याच्यामुळे टायमिंग नाही झालं. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल परंतु विनय पहिल्या धावेसाठी थोडेसे चिखलामध्ये रुतले. एकच रन मिळेल. धावसंख्या पुढे जात असताना 36 धावा धाव फलकावर. या षटकात आतापर्यंत जर पाहिलं तर 10 धावा आल्यात. एक षटकार सुद्धा आलेला आहे म्हणजे धावसंख्या बनली आहे या ओव्हरमध्ये. जसं तुम्ही स्थिर सावर व्हाल एक वेगवेगळे फटके देखील खेळू शकता. एक मोठं मैदान, मुंबईतील एक प्रतिष्ठित क्रीडांगण म्हणून देखील MHB जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगण ज्याला हेलिपॅड ग्राउंड देखील म्हटलं जातं. या मैदानात क्रिकेटचे धडे तर दस्तूर खुद्द रोहित शर्मा यांनी देखील गिरवले. यावेळेला पुढे केला हा बॉल. वेटिंग मध्ये होते मोठ्या फटक्याच्या. अमोल ज्यांची बॅट आतापर्यंत थोडीशी शांत होती ती सुद्धा बोलू लागली आहे. सिक्सर खेळताना पाहायला मिळाले. वाह या 6 धावांनी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 42 धावांवर. चांगली बॅटिंग, चांगला बॅटचा फ्लो पहा किती सुंदर होता अमोल यांचा आणि त्याच्यामुळे रिझल्टही तेवढा चांगलाच होता. अगदी बॅटच्या पुढेच ओव्हर पेज बॉल केला. सोडणार आहेत थोडी त्या ठिकाणी अमोल. ही स्पर्धा खेळण्यासाठी एवढ्या लांबून आलेले आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आता धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झालेली आहे ती 42 धावा. 3 षटकांचा खेळ संपतोय. 42 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. विकेट नाही गेली आहे हा प्लस पॉईंट पाहायला मिळतोय बॅटिंग टीमचा म्हणजेच एटी स्पोर्ट्सचा. तर भांडुपला या ठिकाणी विकेटसाठी देखील आता जावं लागेल कारण ही जोडी जर जमली तर धावसंख्या कुठेतरी 70 पर्यंत सुद्धा जाऊ शकते. नवे तर त्यांना ते प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी विनय आहेत आणि अमोल सुद्धा आहेत. यावेळेला समोर खेचला हा बॉल. वा विनय वा. विनयच्या बॅटमधून जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. सुमित आवटे थोडंसं स्ट्रगल करतात कदाचित त्यांच्या रनअपमध्ये तिकडे आणि षटकार मात्र आलाय. धावसंख्या 48 वर पोहोचली सुद्धा. अँगल बनवत बॉलला बाहेर काढलं परंतु थोडासा लांबून बॉल आला आणि त्याच्यामुळे वेळ मिळाला. या हंगामात पावसाळी क्रिकेटच्या समोरच्या दिशेने फटके लक्षात राहिलेत बाबा. मग ते निखिल जाधवचे असू देत, मग ते ऋतिक पाटीलचे असू देत, मग ते या पावसाळी क्रिकेटच्या हंगामात महेश नानगुडेचे असू देत, किशन देवेंद्रचे असू देत, चर्चेत राहिलेत किंवा भावेश नाईकचे सुद्धा असू देत. श्रेयस कदमचे सुद्धा या हंगामातील फटकेबाजी लक्षात राहिली आहे चांगलीच. यंगस्टर्स खूप चांगले खेळलेत या पावसाळी क्रिकेटच्या हंगामामध्ये. या वेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजांच्या हाताच्या दिशेने बॉल. रन नाही मिळणार आहे. सुमित यांचं कमबॅक. मागील चेंडूच्या तुलनेत हा चेंडू थोडासा पुढे केला होता आणि त्यामुळे समोर ढकलण्याच्या प्रयत्नात सुमित यांच्या हातातच चेंडू जाताना पाहायला मिळेल. 48 वर धावसंख्या थांबली आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. आपण बोरिवलीमध्ये आहोत, मुंबईमध्ये आहोत आणि दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी पाहत आहोत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत जे यूट्यूबला सुद्धा जुडलेत. लांबून फिरवला, लांबून मात्र हा बॉल थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न.
परंतु बॅटच्या टोकाला बॉल लागतोय. म्हणजे या आखू टप्प्याच्या बॉलला जे साजेसं फुटवर्क पाहिजे होतं ते नव्हतं यावेळेला. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. जरी षटकार आला तरी देखील कमबॅक केले सुमित आवटे यांनी. मागील दोन्ही बॉल खूप चांगले टाकलेत. लगातार 2 बॉल डॉट. 48 धावा धावफलकावर आहे. दूरवरून खेळाडू सुद्धा या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यानंतर विक्रोलियन्स आणि MUCC इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. आपण सज्ज राहायचंय. यावेळेला फुल टॉसच केला. हा काही सोडणार आहेत विनय. नाही सोडला. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. चांगला धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती 54. पहिला बॉल षटकार, त्यानंतर 2 डॉट बॉल, त्यानंतर पुन्हा षटकार येताना पाहायला मिळेल. चुकीला माफी नाही आणि चुकीची शिक्षा 6 आहे इकडे. तेच पाहायला मिळत आहे. या पावसाळी क्रिकेटच्या हंगामात 2 शतकं पाहायला मिळाली आपल्याला. केतन म्हात्रे यांच्या बॅटमधून शतक येताना पाहायला मिळालं. मान्सून ब्लास्टमध्ये तर निखिल जाधव यांनी मान्सून सुपर सिरीजमध्ये शतक केलं. बऱ्याचशा यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडेसे मागे गेले आणि बॉलला समोर खेळण्याचा प्रयत्न. मुकेश गायकर येत आहेत. तोपर्यंत जर पाहिलं तर तिकडे संधी मिळाली आहे. काय होणार आता. आणि इकडे रिस्क घेतली. विकेट जी पाहिजे होती ती रनआउटच्या स्वरूपात येताना पाहायला मिळते. कॉल चुकला या ठिकाणी. कुठेतरी अमोल यांनी कॉल दिला खरा, परंतु ही चुकी झाली. ही जोडी अशी काही फुटत नव्हती, ती रनआउटने फुटली. दीक्षान यादव साई कॅटर्सचे सर्वा या भाऊ आपलं हार्दिक स्वागत आहे. मंचावर यायचंय. चाळीस धावांची खेळी केली आहे. विनयने खुश केलंय. 16 बॉलमध्ये 40 आणि त्यामध्ये 6 षटकारांचा समावेश होता. वा विनय वा. यस, मुंबईच्या संभाव्य संघामध्ये देखील त्यांची निवड पाहायला मिळते. आमच्या शुभेच्छा आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबई IPL हे सगळे खेळावं. गणेश जाधव येताना पाहायला मिळतील बॅटिंगसाठी. महेंदरचे खेळाडू गणेश जाधव. नितीन वारेंची स्पर्धा गेल्या वेळेला खेळले होते गणेश जाधव. मीरा महेंदर बिग बॅश पाहूया. एका बाजूला अमोल आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गणेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 55 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 1 विकेट माघारी परतली आहे. यश तर मिळालंय, परंतु ते रनआउटच्या स्वरूपात मिळालंय. 12 धावा या षटकात खर्च देखील झालेले आहेत. MUCC विरुद्ध विक्रोलियस. ओव्हर नंबर 4. सगळ्या क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते बोरिवली नगरीमध्ये. खूप मोठं क्रीडांगण आहे. मजा येते इकडे खेळायला पाहायला. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल थोडासा कट होत असताना व्हाईट बॉल देखील घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकाचा शेवट चांगला करताना पाहायला मिळाले सुमित आवटे. आणि यश गोलंदाजांना नाही मिळाले. ते रनआउटच्या स्वरूपात आलेले आहे. परंतु 4 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत 56 धावा. अब तक 56. 1 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. सिराज चौधरी आलेत गोलंदाजीसाठी. भांडूपचे खेळाडू आहेत. JSW म्हणजेच रणजित सरांच्या टीममध्ये लेदर बॉलचं क्रिकेट सुद्धा सिराज खेळतात.
56 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर एक षटक या ठिकाणी बाकी आहे. आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसात चर्चा क्रिकेटपटूंची झाली. नामवंत क्रिकेटपटू या ठिकाणी पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले, उद्याही ते पाहायला मिळणार आहे. यानंतर देखील जर पाहिलं तर ख्यातनाम खेळाडू म्हणजेच निखिल जाधव, मंगेश वैती विक्रोलेन्समध्ये इन ॲक्शनमध्ये असतील, तर पवन केने आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ऋतिक पाटील, सुलतान, दिनू यांना देखील आपण पाहू शकतो यानंतर. त्यामुळे मजा येईल यानंतरच्या मॅचसाठी देखील. परंतु पहिला बॉल सिरज यांचा यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला आणि पहिल्या बॉलवर मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट. डॉट बॉलने सुरुवात झाली या ओव्हरची. 56 धावा धावफलकावर. आज गॉडसन किका देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. गॉडसन आलेत ना? योगेश बॅटिंगसाठी त्यांना पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. मीरा भाईंदर परिसरातील खेळाडू एका बाजूला आहेत, भांडूप परिसरातील खेळाडू एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील. व्यावसायिक क्रिकेटची स्पर्धा आहे. कोणी भारताभरातील खेळाडू तुम्ही खेळू शकता आपल्या टीम मध्ये. आणि आल्या आल्या पहिलाच बॉल योगेश म्हणतायत जा सीमारेषेच्या पार. 6 धावांच्या शिक्षेसाठी षटकार मात्र या ठिकाणी आल्या आल्या काय आयटीत मारलाय. हे ग्राउंड जर पाहिलं तर अलीकडे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी नंदनवन झालंय. कारण जसं कळतंय MSBला स्पर्धा आहे, सगळ्या लेफ्टी बॅटरला फोन जातो. म्हणजे पहिलीच बुकिंग होऊन जाते की बाबा. आणि प्रत्येक नॉर्मली टीममध्ये जर 2 लेफ्टी असतील तर इकडे 3 असतात, 3 असतात त्यांचे 4 असतात. जसं मैदान ना तसे प्लेयर सुद्धा आपल्याकडे निवडले जातात. हीच जर स्पर्धा नरे पार्कात असेल, हीच जर स्पर्धा जर पाहिलं तर कामगार मैदानात असेल, डर्बीला असेल, DN नगरला असेल, खोतवाडीत असेल, वेगळे खेळाडू असतील. कारण आपल्याकडे जसे मैदान आहेत. यावेळेला टायमिंग नाही झालाय. बॉल मात्र अगदी जवळ थांबतोय. तिकडे पोचले ते यष्टीरक्षक. तोपर्यंत एक धाव मिळणार आहे. शेवटची ओव्हर आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोचते ती 63 धावांवर हा धावफलक पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. कुठेतरी या धावसंख्येला 70-75 पर्यंत नेण्याचा प्रयत्न मात्र AT स्पोर्ट्स मीरा रोडचा देखील असणार आहे. या संघाचंही कौतुक, कारण नवनवीन संघ देखील आले पाहिजेत, नवीन खेळाडू पुढे आले पाहिजेत. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु टायमिंग तेवढं नाही झालंय. त्यामुळे एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. गणेश आणि त्याचबरोबर योगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सिराज चौधरी 64 धावा धावफलकावर. पहिला डाव मार्गस्थ असताना गणेश. ओ यावेळेला बॉलला मात्र दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न आणि जे टार्गेट पाहिजे होतं ना तिथपर्यंत मात्र संघ जाताना आता पाहायला मिळतोय. 70 पूर्ण झाली आहे धावसंख्येची. वा, शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर बॉलचा अंदाज घेतला आणि फक्त दिशा दिली आहे आणि षटकार वसूल केला गेलाय. हा संघ सुरुवात चांगली केली, त्यानंतर धावसंख्या मंदावली आणि शेवटच्या क्षणी पुन्हा गिअर चेंज केलाय. 70 धावा धावफलकावर आहेत. योगेश मारतो की गणेश? यस, गणेश यांच्या बॅटमधून अगोदरचा षटकार येताना पाहिला मिळाला होता. धावसंख्या 70 झाली आहे. मांडू स्ट्रायकर संघाला 71 बनवायची आहे. पहिला डाव संपलाय. AT स्पोर्ट्सने एक चांगलं आव्हान उभं केलंय. फक्त 2 विकेट आल्या आणि दोन्ही विकेट या रनआउटच्या आलेल्या आहेत आणि त्याच्या जोरावर मात्र धावसंख्या 70 बनली आहे. 71 धावांची आवश्यकता आहे. चला, MUCC ओरिसा संबलपूर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विक्रोलियन्स विक्रोळी मुंबई दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. नॉर्थ मुंबई रॉयल लीग ही मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. टेनिस बॉलची आवृत्ती या स्पर्धेची विशेष म्हणजे बोली लागणार आहे. ऑक्शन बेस स्पर्धा असणार आहे आणि ही स्पर्धा फक्त दहिसर, बोरवली, कांदिवली आणि मालाड या परिसरासाठीच मर्यादित असणार आहे. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. श्री गोपाल शेट्टी साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडली जाणार आहे. पोईसर जिमखाना मात्र नक्कीच यांचं आपल्या बरोबरी असणार आहेत आणि स्पर्धा मॅनेज करतील फोर्स प्लेइंग फील्ड्स यांचं देखील आम्ही कौतुक करू आणि त्याची देखील उत्कंठ आपल्याला असणार आहे. एकाहत्तर धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाईल. 71 धावा पाठलाग केला जाईल का? मंचावर जर पाहिलं तर सुरेश दळवी सरांचं या ठिकाणी आगमन होता माध्यमातून.
चला मी या ठिकाणी विनंती असेल विनायक जाधव साहेबांना, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, एक 70 धावा झाल्यात, 71 धावांची आवश्यकता आहे. आयोजन कमिटीच्या वतीने तारिफजी सय्यद सर विनंती असेल आपण देखील मंचावर यायचं आहे. तर सुरेश दळवी सर लिजेंडरी खेळाडू, त्याचबरोबर जर पाहिलं तर लिजेंडरी पंच ही मोठी ओळख राहिली आहे सरांची आणि आज सर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपला सन्मान केला जातोय. तर विक्रुलियस चला टॉससाठी या प्लीज. सर गुड आफ्टरनून फ्रेंड्स, आप सभी का हार्दिक स्वागत है स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट में, जहां पर आज का फर्स्ट राउंड का ये आखिरी मुकाबला है. इसके बाद में क्वार्टर फाइनल और सेमीफाइनल वो भी बचेंगे. पवन केने रिप्रेजेंटिंग MUCC संबलपुर ओडिशा, गिरीश कोचेकर रिप्रेजेंटिंग विक्रोलियंस, सुरेश दलवी, अमित 11, इसके अलावा नर्मदा अर्जुन के लिए बहुत साल खेले. हेड इज द कॉल. शोले फिल्म जैसा हो गया, थोड़ा वापस करेंगे. हेड इज द कॉल बाय पवन. टेल गिरीश, कॉन्ग्रेचुलेशंस. क्या डिसीजन है? फील्डिंग. थैंक यू सो मच. आप अपनी तैयारी शुरू कर सकते हैं. विक्रोलियंस की बॉलिंग है और MUCC संबलपुर ओडिशा की बैटिंग है. विक्रोलियंस अमोल मात्रे की टीम है, MUCC संबलपुर ओडिशा अनवी, अंजू और रिकान मोहंती की टीम है. दोनों टीमें आपस में टकराएंगी. धन्यवाद. 70-70 के प्रवर्तक तारिफ भाई, आपसे गुजारिश है, अमित बाबा ठवाड़ और भरत वाघेला आपको स्टेज पर बुला रहे. तारिफ सैयद जी, 70-70 स्पोर्ट्स, आपसे प्रार्थना है कि आप मंच पर पधारें. धन्यवाद. चला शुभम नाईक देखील उपस्थित राहत आहेत. स्वागत आहे तुमचंही मुंबईत. भादोडचे युवा बॅटर. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. गिरीश बोहरा पहिली ओव्हर घेऊन दाखल होत आहेत. मुनाफ या नावाने त्यांची असणारी ओळख आहे. गिरीश बोहरा तर बॅटिंगसाठी सध्या चर्चेत असणारं नाव. बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतात राहुल चौधरी, जे टाटासाठी TCS साठी देखील लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात आणि भांडूप स्ट्रायकरच्या यशामध्ये ज्यांचा सध्या मोलाचा वाटा आहे, बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. राहुल चौधरी जोडीला कल्याण परिसरातील एक नामवंत खेळाडू मुकेश गायकर, मामनोली. मुकेश गायकर आणि त्याचबरोबर राहुल चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठलाग करायचा. मात्र या ठिकाणी धावांचा 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकं आणि 71 धावा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल. पहिला बॉल उसळी जास्त, बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल आणि धावसंख्येला सुरुवात देखील होताना पाहिला मिळाली. तारिफ सय्यद सर, आयोजन कमिटीची विनंती आहे, आपण मंचावर या. राहुल यांना आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकवर जर पाहिलं तर आता मुकेश गायकर. पावसाळी स्पर्धा म्हटलं तर मुकेश गायकर आणि हरीश मिरगुटे ही जोडी सुद्धा आम्हाला चांगलीच आठवते. एकाच परिसरातून येतात आणि आता यस 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 आणि राहुल अगदी ज्या पद्धतीने तेवढंच चांगलं घोडबंदर धमाकामध्ये देखील तेवढी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले होते. दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर शिरोणीची स्पर्धा गाजवताना पाहायला मिळाले होते. या हंगामात राहुल देखील चांगले फॉर्मात आहेत. हो, चांगला बॉल. या मुनाफला देखील आम्ही अगदी बांड्या बॉईज टीममध्ये देखील खेळताना पाहायला मिळाले. अलीकडे संतोष पंडे यांच्या बरोबरीने देखील खेळताना पाहिलंय. आमच्यामध्ये आगमन होत आहे तारिफजी सय्यद सरांचं. नुकतंच काल स्पर्धा आपल्याला पार पडताना पाहायला मिळाली. रबर बॉल क्रिकेट कार्निवल. त्या अगोदर जर पाहिलं तर मान्सून ब्लास्ट आपण पाहिलं, सुपर सिरीज पाहिली आणि आता टेस्ट रबर टेस्ट टुर्नामेंट देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि तारिफजी सय्यद सर आपलं देखील स्वागत असणार या ठिकाणी.
MUCC संघ हा देखील या ठिकाणी आज उपस्थित राहिलेला आहे. पुन्हा एकदा मुनाफ, निखिल जाधव, त्याचबरोबर जर पाहिलं तर मंगेश वैती, समोर जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे पवन केने इन ॲक्शनमध्ये यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा 3 धावा धावफलकावर आहेत. पहिली ओव्हर सुरू आहे, थोडीशी संत सुरुवात, परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. राहुल आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मुकेश सुद्धा आहेत. 5 ओव्हरची मॅच, 71 धावांचा पाठलाग करायचा, परंतु हे रबर बॉलचं क्रिकेट आहे. पावसाळ्यामध्ये क्रिकेट आपल्याकडे रबर बॉलनेच खेळलं जातं, कारण जरी चिखलात बॉल गेला, जरी पाण्याने भिजला, जसाच्या तसा पाण्याने भिजला तरी तसाच्या तसा होतो. त्याच्यामुळे पावसाळ्यात रबर बॉलचा वापर केला जातो आणि 2 महिने खूप चांगलं क्रिकेट आपण पाहिलं आहे आणि आता 3ऱ्या महिन्यात आलोय. ऑगस्टला सुरुवात देखील झाली आहे, परंतु पावसाळी क्रिकेट ऐन बहरात आलंय. खूप मोठ्या प्रमाणावर अजूनही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आज एकाच दिवसात 3 मोठ्या स्पर्धा. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु पाहूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाले. इनसाइड आउट खेळायला गेले, हा फटका फसला, टायमिंग तेवढं नाही झालं, एक मोठी विकेट आली आहे. मुनाफने आपल्या टीमचा मुनाफा करून दिलाय. वा गिरीश बोरा, विकेट घेतली आहे. रोहित यादव त्या ठिकाणी कॅच पकडताना पाहायला मिळाले. आउट होत आहेत, बाद होत आहेत राहुल. अनिकेत सावंत नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील. कांजूरमार्गचे खेळाडू आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला मुनाफ चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. थोडासा दबाव निर्माण केला आहे, परंतु लक्ष्य 71 धावांचं आहे. चांगली कॅच, बॅलन्स अगदी केलं स्वतःला. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली आणि पकडली गेली कॅच. एका किटमध्ये 80 स्पोर्ट्स पाहायला मिळत आहे. आमच्या बरोबर जर पाहिलं तर गुणलेखिका म्हणून ऑनलाईन स्कोरिंग प्राचीताई चाफेकर जोडल्या गेलेल्या आहेत. अनिकेत सावंत, बॅटिंग करावी लागेल. लक्ष जे आहे त्या लक्षाचा पाठलाग तर करायचा आहे. मैदानात गेलात तर बॅट फिरवावी लागणार आहे, त्यासाठीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. बॉल आता दिलाय तर विकेट घ्यायच्या, डॉट बॉल टाकायचे आहेत. मैदानात जे गेलात तर तुम्हाला जी भूमिका दिली ती करावी लागेल. यावेळेला अनिकेत आल्या पहिल्याच बॉलवर आक्रमण करताना पाहायला मिळाले. फेकून दिलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे, ज्या ठिकाणी 6 धावा. षटकार मात्र खेळला गेलाय, षटकार ठोकला गेलाय. चांगली कामगिरी. आल्या स्ट्रोक मोठा खेळलाय. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 71चा पाठलाग करायचा आहे. 9 धावा धावफलकावर आहेत. अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. समोर मुनाफ आहेत. गती परिवर्तन केलं, कमी गतीचा बॉल टाकला, परंतु तो अचूकतेवर नव्हता. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच नासिर आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 10 धावांवर. 71चा पाठलाग करायचा आहे. आज ही क्रीडा स्पर्धा जर पाहिलं तर बोरिवलीमध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी गोवर्धन भाऊ आणि त्याचबरोबर राजूबाई यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. राजूबाई, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. यावेळेला फटका तर खेळलाय, परंतु पाहूया फील्डर थोडेसे दूर आहेत. 1 धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावीसाठीचा कॉल दिला जाईल का? कॉल दिला, यस. आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. चिखलामधून मार्ग काढणं तेवढं सोपं नाहीये आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. धावसंख्या पुढे जाते ती म्हणजे 12 धावांवर. जरी विकेट आली त्याचा दबाव येऊ दिला नाही आणि त्यांनी दावा करतायत. बंटी कांजूरमार्ग, वाह 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 वाह, काय पंच पाहायला मिळालाय. जबरदस्त स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. अनिकेत सावंत, कांजूरमार्गचा हा सितारा आज बोरिवलीमध्ये चमकताना पाहायला मिळतोय. वा बंटी, वेगात बॉल आला, थोडासा पुढे आला आणि त्याच्यावर काय स्ट्रोक खेळलाय. वा, फोर्स वन देखील चांगल्या पद्धतीने या गोष्टी कव्हर करताय. धावसंख्या पुढे गेली. आता पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. 71चा पाठलाग करायचा आहे. 18 धावा आल्या सुद्धा, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 53 धावा करायच्या आहेत आणि 4 ओव्हर बाकी आहे. 24 बॉलमध्ये 53. मांडूप स्ट्रायकर
दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एटी स्पोर्ट्स कमबॅक करावं लागेल आता एटी स्पोर्ट्सला. चला बॉलर अजूनही 24 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. बॉलरचं नाव काय भाऊ? ए भाऊ दिलशाद का? दिलशान यस. पहिलाच बॉल दिलशान यांचा या ठिकाणी पाहायला मिळालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत म्हणजे इकडे विकेट घेतल्या डॉट बॉल आले तर मात्र एटी स्पोर्ट्स देखील मॅच मध्ये येईल आणि हेच प्रयत्न करावे लागेल. एवन जोडी आणि एचडी ट्रॉफी सुद्धा येते. ऋतिक पाटील ज्यांनी कालच बेस्ट बॅटर देखील घेतले त्यांचंही आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. निखिल जाधव देखील या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील म्हणजे दोन्ही टीम यानंतर देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया काय होईल. अनिकेत सावंत पहिला डाव आहे. यस या ठिकाणी चांगला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. जरा संधी मिळाली संधीचं सोनं. जागा दिली स्ट्रोक खेळायला आणि मग काय त्या ठिकाणी 6 धावा जुडल्या देखील गेल्या. वाह बॅलन्स केला. अगदी मॅच संपण्याच्या दुसऱ्या टप्प्यात मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या उभारली गेली खरी परंतु आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावा धाव फलकावर. अनिकेत सावंत खूप चांगली कामगिरी करतात आणि खास ओरिसावरून रिकन मोहंती साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. एमयूसीसीचे मोहंती साहब आपसे विनती है आपको मंच पर आना है और तारीफ सर भी उनके साथ है. रिकन मोहंती साहब आपसे विनती है. एजाज कुरेशी पुण्यावरून आलेत आपलेही स्वागत आहे. आणि खास ओरिसावरून भारतातील नामवंत संघ MUCC ओडिशा टीम के ओनर यहां मुंबई में दाखिल हो चुके हैं. रिकन भाई आपका तहे दिल से स्वागत और बोरीवली में मुंबई में आपका तहे दिल से स्वागत है. भारत की बड़ी बड़ी टूर्नामेंट MUCC खेलती है और जीतती भी है और MUCC के ओनर संबलपुर ओडिशा से यहाँ रिकन मोहंती साहब आ चुके हैं. रिकन साहब आपका तहे दिल से स्वागत. या वेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाल. खाली क्षेत्र होतं. अखूट टप्प्याचा बॉल होता परंतु तिकडे बॉल चिखलामध्ये रुतला जातोय. तोपर्यंत 2 धावा तिकडे घेतल्या जातील. धावसंख्या 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहेत. चांगली धावसंख्या उभारली गेली परंतु लक्ष मोठं ही विसरून चालणार नाहीये कारण सामना अजूनही लांब आहे. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला. मुकेश आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. मुकेश गायकर यावेळेला जास्त उसळी पाहायला मिळाली. पंच महेश सर या ठिकाणी जास्त उंची आहे त्यामुळे व्हाईट बॉल घोषित करतायत आणि पहिला बाउन्स झालाय ही वॉर्निंग सुद्धा देत आहेत. अजूनही 42 करायचे 20 बॉल मध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 29 झाली आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. यावेळेला मुकेश बॉलची हवाई यात्रा काय फटका खेळलाय. खूप लांबवर मारलाय. मुकेश गायकर बॉलला आदेश देत आहेत जा सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चांगला स्ट्रोक येताना पाहिला मी. बॅटचा फ्लो खूप चांगला होता. या षटकाराने धावसंख्या पुढे जाते. 35 धावा धावफलकावर. अर्ध काम जवळपास झालेलं आहे दुसरी ओव्हर सुरू असतानाच कारण अजूनही जर पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता आहे. हो इकडे चांगला बॉल येताना पाहायला मिळालाय. चांगल्या ठिकाणी चेंडू पडलाय आणि 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपतोय. 35 धावा झाल्या. 3 ओव्हर बाकी आहे. 36 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूमध्ये 36 धावांची आवश्यकता अजूनही आहे मांडूप स्ट्रायकर टीमला एटी स्पोर्ट्स मीरा रोड या टीमच्या विरुद्ध.
राजूभाई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मंचावर रोहन गुप्ते सरांचं आगमन झालंय. हरीश पंड्या सर या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. अमित ठवाळ बाबा आणि अल्लाटबाई देखील स्पर्धेवर लक्ष देऊन आहेत. रोहित यादव यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 18 बॉलमध्ये 36 धावा अजूनही करायच्या आहेत. सामना ऑन आहे. एखादं चांगलं षटक, काही विकेट मॅचमध्ये पुन्हा एकदा 80 स्पोर्ट्सला सुद्धा घेऊन येतील. परंतु सध्या जर पाहिलं तर भांडूप सुद्धा मॅचमध्ये आलेली आहे. फुलटॉस, त्याला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला उडवलाय हा बॉल. बंटी फ्रॉम कांजूर, चांगली बॅटिंग होताना पाहिलं मिळते. अनिकेत सावंत यांची आणखीन एक षटकार त्यांच्या बॅटमधून. या मॅचमध्ये बंटी बरसायला लागलेले आहेत. भांडूप स्ट्रायकर हा संघ सुद्धा युवा खेळाडूंचा बनला. गेल्या 2 वर्षात या संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. आशिष अमीन अँड कंपनी खूप चांगली कामगिरी सध्या बहरात आहे. कारण धर्मवीर चषक 3 लाखाच्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये खेळला. त्यानंतर जर पाहिलं तर हाच संघ आपल्याला प्रभादेवीच्या 1 लाखाच्या स्पर्धेत विजेता होताना पाहायला मिळाला. वरळीला हाच संघ जर पाहिलं तर विजेता होताना पाहायला मिळाला. म्हणजे मोठमोठ्या स्पर्धांच्या फायनलमध्ये भांडूप सुद्धा सध्या जातोय आणि तोच संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु 80 स्पोर्ट्सला आता कमबॅक करावं लागेल. 41 झालेले आहेत. हो हो हो, हा बॉल थोडासा लांबून कट करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल रोहित यादव यांचा, चांगल्या ठिकाणावर टाकला. थोडासा कमी गतीने टाकला, थोडासा वळवला आणि आता अजूनही जर पाहिलं तर 30 धावांची आवश्यकता आहे. यस, 15 बॉलमध्ये 30. 15 कसे मॅडम? पहिल्या बॉलला काय आलं? 16 बॉल असतील. 16 बॉलमध्ये हो, इकडे पिचिंग जर पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर पडलं. सध्या बोरिवली परिसरातील बॉक्स क्रिकेटमध्ये चर्चेत असणारं नाव म्हणजे देवकरण परमार. विनंती असेल देवकरण आपण मंचावर यायचं आहे. कारण मोठमोठ्या संघांमध्ये आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आमच्या भटवडीत सुद्धा त्या दिवशी बोरिवलीची स्टेशन वाईजची टीम खेळायला आली होती. देवकरण आवर्जून होते. देवकरण, विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे. खूप सारी परंपरा बॉक्स क्रिकेटची सुद्धा आहे. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवलाय. वा, बॉल तेवढा काही सोपा नव्हता, परंतु बॉल उचललाय कसा चांगल्या पद्धतीने. षटकार मात्र या ठिकाणी मारला गेलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जात असताना पाहिलं मिळेल 6 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 48 धावा. म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. तर रामप्रकाश यांचं या ठिकाणी आगमन होतंय. रामबाई यादव, भावी नगरसेवक, बृहन्मुंबई महानगरपालिका, वॉर्ड क्रमांक 1 आणि सिक्सर किंग ही त्यांची ओळख आहे. तर भांडूप संघ आता मॅचमध्ये येतोय. पुन्हा एकदा बिग हिट केलाय. वा, हाही बॉल खूप लांबवर जाईल. बंटी काही जणू काही मैदानाचं माप घेऊन गेला होता की काय, मोजून मापून कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहेत. यस, याच मैदानातून सुरुवात झालेला प्रवास. मात्र IPLच्या मुख्य संघांच्या साठी देखील गोलंदाजी करतात आणि ISPL काय गाजवलंय. राहुल सावंत, बंड्या बॉईज संघ म्हणा, बोरिवली बॉईज संघ म्हणा, या संघांसाठी दर्जेदार क्रिकेट आणि माथेरानला आयकॉन म्हणून सुद्धा किती स्पर्धांमध्ये त्यांना आम्ही पाहिलंय. यस, स्वतःची क्रिकेट अकॅडमी सुद्धा आहे. खूप चांगलं खेळाडू घडवण्याचं काम करतायत. 54 धावा धाव फलकावर आहेत. 39 वर खेळतात बंटी. यावेळेला जर पाहिलं तर पाठीमागच्या बाजूला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि तिकडे 1 धाव त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात दिली येतील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 55, म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल, 16 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. क्या होता है, जब बारिश आता है ना तो ठंडा हवा आता है, और बारिश जाएगा तो गर्म नहीं लगता है ऐसा. नहीं, मैं डायरेक्ट आने वाला हूँ 6-6:30 बजे तक पहुँच जाऊँगा. बाबा क्या सोच रहे मालूम है, बोले आ गए तो 5 ही मिनट.
या चांगला फटका, बॅट फिरवली आहे आणि आणखीन एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतो. मुकेश गायकर यावेळेला षटकार खेळतायत. काय कामगिरी केली आहे. सहजासहजी या 71 धावांचा पाठलाग करण्याच्या दिशेने भांडूप निघाली आहे, कारण धावसंख्या आता 61 झाली आहे. फक्त 10 धावांची आवश्यकता. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता. एक महत्वाची विकेट लवकर आल्यानंतर सुद्धा अनिकेत सावंत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मुकेश गायकर ही जोडी चांगलीच जमली. रबर बॉलचं क्रिकेट आहे. इकडे मात्र धावा होताना पाहायला मिळतात. आणि यानंतरचा महत्वाचा सामना MUCC विरुद्ध विक्रोलियस. मजा येणार आहे यानंतरचा सामना देखील पाहण्यासाठी. आवर्जून त्या मॅचचा आनंद घ्या. राम यादव साहेबांचे सगळे सहकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यस, दिने यादव साहेब जे बंधू आहेत राम सरांचे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मागे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न होता, तिकडे थांबवलंय. काहीतरी वेगळ्या बॉलला वळवलं होतं मुनाफने यावेळेला, परंतु जास्त वळण घेताना पाहिला मिळाला हा चेंडू. आणि डॉट बॉल समीकरण बदलताना पाहिला मिळाला. आता 11 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील. एटी स्पोर्ट्स सामना संपलेला नाहीये तुमच्यासाठी सुद्धा. हो 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 हो, आणखीन एक हलकासा मात्र या ठिकाणी बाहेर जाणारा बॉल पाहायला मिळाला. गती कमी, बॉलचा टर्न जास्त आणि 10 बॉलमध्ये 10 आता. आणि फ्लाईट दिली आणि चकवलं. वा, मुनाफ ह्या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे. मोठमोठ्या संघांमध्ये खेळलाय हा खेळाडू. कशासाठी तर त्यांची बॉलिंग आहे, ही स्ट्रेंथ आहे. वेगवान बॉल टाकला यावेळेला. फास्टर वन अंदाज नाही आलाय, परंतु पाण्यामध्ये चिखलामध्ये बॉल रुतलाय. तिकडे एक धाव घेतली आहे. बंटीने कॉल दिला दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. 41 वर बंटी खेळतायत आणि मुकेश हे मात्र 16 धावांवर खेळतायत. अजूनही 9 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता भांडूप टीमला ही मॅच जिंकण्यासाठी. क्रिकेट रसिकांचं लक्ष या मॅचवर लागलंय, या स्पर्धेवर लागलेलं आहे. कारण कोण कोण आज का खेळायला येणार याची चर्चा होती. हा बॉल मात्र आणखीन एक चांगला टर्न समोरून वळवला या वेळेला. वाह, दबाव निर्माण होईल जर का मोठे फटके नाही आले किंवा काही डॉट बॉल आले. वा 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 वा, गोटांचं वळण मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. कसा बसा बॉल पकडण्याचा प्रयत्न विनय यांचा झाला, परंतु चांगला बॉल. 8 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. या त्याच बॅटरला मात्र डॉट बॉल टाकले ज्याने धुमाकूळ घातला या डावामध्ये. गिरीश बोहरा, फास्टर वन. आता मात्र या दोघांमधील लढाई चांगलीच मात्र रंगात येताना पाहायला मिळाली आहे. दबाव आता बॅटरवर आहे, कारण 4 बॉल याच ओव्हरमध्ये त्या बॅटरला डॉट टाकलेत ज्याने 41 रन केलेले आहेत. म्हणून तर म्हटलं जातं हा क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा नेम नाही. इकडे वेळ बदलायला वेळ लागत नाही, तुम्ही कामगिरी करणं गरजेचं आहे. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. खरा गिरीश, आणखीन एक बॉल फसवलाय. काय बॉलिंग केली यार. मॅच चालली होती कुठे, मॅच घेऊन आले कुठे. आणि अजूनही जर पाहिलं तर आता 8 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना 2च धावा दिल्या आणि विकेट सुद्धा घेतली. मी तर म्हणेल आपण बॅटरसाठी टाळ्या वाजवतो, बॉलरसाठी टाळ्या वाजवाव्या लागतील आता. नाव गिरीश बोहरा, ज्याला मुनाफ म्हटलं जातं, ज्याने काय ओव्हर टाकली आहे. काही नाही केलं, हलकेसे मात्र लेग कटर सोडत गेला आणि बॅटर मात्र जास्त फ्लोमध्ये 6 मारायला गेला. मॅचला लवकर संपवायला गेला. परंतु चांगली अनिकेत सावंतला जबाब खेळले. 41 धावा केल्या त्यांनी, परंतु याच ओव्हरमध्ये 5 बॉल डॉट आलेत हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. आणि आता मात्र मॅच पोहोचली आहे. शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु मुनाफची बॉलिंग लक्षात राहील ना आपल्याला. आणि विनयने सुद्धा चांगली कॅच पकडली आहे. बाबा क्रिकेट सरांना सांगितलं का रोहित शर्माचे
सांगितलं का? हा सांगा, आठवण केली किती राहायची बरोबर. बॅटिंगसाठी येत आहेत आकाशजा. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतील. हे तेच मैदानात रोहित शर्मा या ठिकाणी क्रिकेट खेळले. सहा बॉल 8 धावांची आवश्यकता. बॉलिंग साठी येतात. शेवटची ओव्हर आहे. जयेश. ओ पहिला बॉल चांगला आलाय, चांगला आलाय. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, आणि चांगला बॉल या ठिकाणी येताना पहिला मिळाला. आता 5 बॉलमध्ये 8 पाहिजे होते. 12 बॉलमध्ये 10, आता पाहिजेत 5 बॉलमध्ये 8. काय सामना चाललाय. वा 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 वा. लक्षात राहील असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. कधी कधी असं पाहायला मिळतं ना आपल्याला की 6 बॉलमध्ये 20 पाहिजेत, 25 पाहिजेत, 30 पाहिजेत, अशा वेळेला होतात. परंतु या उलट सध्या चाललंय. नो डाऊट भांडूप टीम चांगली आहे, परंतु सध्या 80 स्पोर्ट्सने जे काही मॅच मध्ये कमबॅक केलंय लाजबाब आहे. 5 बॉलमध्ये 8 पाहिजेत. दबाव निर्माण केला. म्हणून तर म्हटलं जातं ना, हार मानायची नाही, खेळायचं, लढायचं, प्रयत्न करायचे. यावेळेला अकुटप्प्याचा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही झालाय. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. फिल्डर आलेत आणि आता मात्र समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. शेवटचे 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. मॅच बनली आहे. जबरदस्त सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हे टाय झाल्यावर काय बाबा, टाय झाल्यावर फ्रेश टॉस उडवला. मॅच जर टाय झाली तर फ्रेश टॉस उडवला जाणार आहे, याची नोंद आपण घ्यायची आहे. आणि आता जर पाहिलं तर 4 बॉलमध्ये 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 12 बॉल 10 रनची मॅच, 4 बॉल 7 वर आलेली आहे. वा, प्रेक्षक देखील खुश झाले असतील ही मॅच पाहून. कारण फलंदाजांचं वर्चस्व आपण पाहतो, परंतु गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला सुद्धा एक वेगळी मजा आहे ना, आणि तीच आपण या ठिकाणी पाहतोय. परंतु आकाशजा हा सुद्धा भांडूप परिसरातील एक दर्जेदार खेळाडू आहे. जयेश यांच्या हातात बॉल आहे. मीरा भाईंदरची मुलं एका बाजूला आहे. विक्रोळी कांजूरमार्ग भांडूप परिसरातील खेळाडू एका बाजूला आहेत. आणि सामना मात्र चांगलाच रंगलाय बोरवलीमध्ये. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता. एखादा षटकार मॅचचं गणित बदलेल, एखादा डॉट बॉल मॅचचं गणित बदलेल. 4 मध्ये 7. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाहीये. बॉल हवेत पाहिला मिळतोय आणि आणखीन एक विकेट. हो 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 हो. मॅच काय चालली आहे. आणि आता जर पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत आणि 7 धावांची आवश्यकता आहे. कोण म्हटलं, क्रिकेट कोणतेही असू दे, टेनिस असू देत, नाही तर रबर असू देत, दबावात भले भले येतात. आणि सध्या भांडूप टीम दबावात आहे. दबावाला हटवणार तो जिंकणार, दबावाला हटवावं लागेल. परंतु मॅच मध्ये 80 स्पोर्ट्स मीरा भाईंदरच्या मुलांनी प्रवेश केलाय. एक चांगली मॅच आपण पाहतोय. अश्विन यादवने पकडलेली कॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आज ही क्रीडा स्पर्धा जर पाहिलं तर चर्चेत राहणार आहे. आणि 3 बॉलमध्ये अजूनही जर पाहिलं तर 7 करायचे. प्रेक्षकांनो, सगळ्यांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजूयात आपण या ठिकाणी मीरा भाईंदरच्या मुलांसाठी. परंतु भांडुपकर सुद्धा चांगले खेळले, चांगले बहरत आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता त्यांची आहे. त्यांना कमबॅक करावं लागेल. आशिष अमीन आणि कंपनीला 80 स्पोर्ट्स मॅच मध्ये आली आहे. पाहूया काय होईल. हर्ष मोरे बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि मॅचला जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. जयेश शेजवळ एक वेगवान गोलंदाज, जबरदस्त कामगिरी. हर्ष मोरे, हो, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. थांबलाय तिकडे. 1 धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली. आणि आता जर पाहिलं त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट. दुसरी धाव घेत असताना आता मॅच आली आहे 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. आता ज्यांना वाटलं असेल 12 बॉल 10, ज्यांनी मोबाईल बंद केला असेल, ज्यांनी टीव्ही बंद केले असेल आणि जे चहा प्यायला गेले असतील ते पस्तावले असतील. कारण एवढी चांगली मॅच पाहायला मिळाली ना. परंतु सामना संपलेला नाहीये. आता मॅच एका 6ची आहे. 2 बॉलमध्ये 1 6 लागला, मॅच भांडुपला गेली. 2 बॉलमध्ये 6 नाही लागला.
तर मॅच मीरा रोडला गेली आहे. मीरा रोड थोडंसं जवळ आहे, भांडूप थोडंसं लांब आहे, परंतु काय माझ्या मते जंगलातून रस्ता जवळ असेल. पाहूया काय होईल. दोन्ही टीम चांगल्या क्रिकेट या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांचं मनोरंजन, आणि याच्यासाठी तर प्रेक्षक आलेत, चांगले क्रिकेट त्यांना पाहिजे, चुरस त्यांना पाहिजे आहे, आणि म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहात. एका बाजूला भांडूप, एका बाजूला मीरा रोड, एका बाजूला एटी स्पोर्ट्स, एका बाजूला स्ट्रायकर यांच्यातील मॅच, एका बाजूला जयेश शेजवळ, एका बाजूला जर पाहिलं तर हर्ष मोरे आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉल बाकी आहे, 6 धावांची आवश्यकता, आणि मैदानाच्या आतमध्ये एक लाजबाब सामना सध्याच्या घडीला सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सामना, गोलंदाजांचं वर्चस्व, परंतु सामना संपलेला नाहीये. 2 मध्ये 6. हो 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 हो, आणखीन एक बॉल मात्र या ठिकाणी लाजबाब पाहायला मिळतोय, आणि काय होणार मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि त्या प्रयत्नात मॅच गेली. आता 1 बॉल 6. कुणाला वाटलं होतं 12 बॉल 10 रनची मॅच 1 बॉल 6 ला येईल. या खेळाचं नाव क्रिकेट आहे, आणि MHB मधल्या क्रिकेटची ही मजा आहे, आणि म्हणूनच या शेवटच्या बॉलसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या सुद्धा पाहिजेत. यस, भरत वाघेला सर आज सगळे मंत्रमुग्ध झाले. मॅच बॅट्समनच मॅच जिंकून देतात ना असं नाहीये, बॉलर सुद्धा मॅच जिंकून देतात ना. बॉलरनेच मॅच मध्ये आणलंय. आणि आता मीरा रोड विरुद्ध भांडूप. बॅटिंगसाठी जर पाहिलं, मोहित आहेत का बॅटिंगला? यस, मोहित बॅटिंगला. युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत, चांगले बॅटर आहेत, परंतु आता जर का इकडे या ठिकाणी मोठा फटका आला, या मोहितला उचलून घेतला जाईल, आणि नाही आला तर जयेश शेजवळ आणि मुनाफला सुद्धा उचलून घेतलं जाईल, कारण त्याची सुद्धा 2 रनची ओव्हर आहे. पाहूया या ठिकाणी काय होईल. यस, मुनाफनेच मॅच मध्ये आणलंय, परंतु पाहूया जयेश शेजवळचंही कौतुक करावं लागेल, त्यांनी चांगलीच कामगिरी केलेली आहे. वा 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 वा, हा क्षण डोळ्यात साठवून ठेवावा, कॅमेऱ्यामध्ये बंद करून ठेवावा असा क्षण आहे. 1 बॉल 6. तुम्ही अख्ख्या मॅच मध्ये कसे खेळले याला महत्व नाहीये, तुम्ही शेवटच्या बॉलवर कसे खेळणार आता याला महत्व आलंय. रामभाई, आम्हाला मुंबऱ्यातल्या तुमच्या बॅटिंगची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, तसाच कारनामा करावा लागेल इकडे. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. MHB बोरवली, दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी. शेवटचा बॉल. मोहित की जयेश, जयेश की मोहित, भांडूप की मीरा रोड, मीरा रोड की भांडूप. काय होणार, काय होणार? हो, आशिष भाऊ थांबा इकडेच. अजूनही सामना ऑन आहे. सामना टाय झाला ना तर फ्रेश टॉस आहे, आणि 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. संघ मालकांची अवस्था काय असते आम्हालाही माहिती आहे, आम्ही थोडा वेळ होतो, आणि आता मात्र पाहूया 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय, काय सामना. आपण टाळ्या वाजवू शकतो का? वाजवायलाच पाहिजेत. शेवटच्या बॉलवर मॅच जाऊन पोहोचलेली आहे. एक चांगली मॅच, चित्तथरारक सामना. या बेला मारलाय. वा 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 वा, एकच मारला, सॉलिड मारला. तुम्ही किती वेळ बॅटिंग करतायत त्याला महत्व नाहीये, तुम्ही काय करताय त्याला महत्व आहे. आणि हिरो मोहित ठरलाय. पट्ट्याला एकच बॉल मिळाला, आणि तो सीमारेषेच्या पार पाठवला सुद्धा. परंतु मी सगळ्यांना विनंती करेल, एटी स्पोर्ट्स, मीरा रोड, मुनाफ, जयेश या सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. कधी कधी जिंकणाऱ्यापेक्षा हरणाऱ्याची चर्चा होते ना, तशी मीरा रोडवाल्यांची चर्चा होणार आहे, एटी स्पोर्टची चर्चा होणार आहे आजच्या दिवसात. यस, बंटी आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. अनिकेत सावंत 41 धावांची लाजबाब खेळी, आणि रिकन मोहंती साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. यस, बंटी बंटी अनिकेत सावंत आपण या ठिकाणी या. हरकत नाही, खेळ हारजीत होत राहते, परंतु आपण केलेली 41 धावांची खेळी लाजबाब होती. मोहितचंही कौतुक. यस, रिकेन भाई मोहंती यांचा सन्मान. आइए, आपका शुभ सम्मान यहाँ हो रहा है. और
रमणजी गमरे यांना विनंती असेल आपण सन्मान करायचा है। ओडिशा के क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अगदी खास या ठिकाणी ओडिशा से आ चुके हैं। MUCC भारत की एक बड़ी टीम है और उस टीम के ओनर रिकेन भाई मोहंती, इनका शुभ सम्मान। अनिकेत सावंत आपण या, मंटी या। अमोल मात्रे सर सुद्धा या ठिकाणी विक्रोलियन्स घेऊन दाखल झालेले आहेत। सर आपलं स्वागत आहे। मंगेश वैती, गिरीश कोचरेकर, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आतुर आहोत आम्ही हा खेळ पाहण्यासाठी। मॅन ऑफ द मॅच अनिकेत सावंत, 41 धावांची खेळी, परंतु ती काही कारणी लागली नसती जर का मॅच जिंकली नसती। आणि परंतु बंटी चांगले खेळलात आपण। चिंतामणी स्पोर्ट्सचं टी-शर्ट दिलं जात आहे। त्याचबरोबर जर पाहिलं तर JR थॉमस डायस यांच्या ब्रँडची ही कॅप दिली जाते आणि 80 स्पोर्ट्सची एक कॅप। परंतु या मॅन ऑफ द मॅचचं काय सांगणं माहिती आहे, या दोन्ही कॅप एकेका डावात वेगवेगळ्या परिधान करायच्यात आपल्याला आणि रिकेन भाई मोहंती इनके शुभ हाथों से किताब दिया जाता है। तो या ठिकाणी सन्मान केला जातोय। रमणजी गमरे साहेब या, आपण सन्मानित करायचं है। ओडिशा के क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, ओडिशा के एक बहुत बड़े बिजनेसमैन संबलपुर के रिकेन मोहंती साहब, इनका शुभ सम्मान यहाँ होता हुआ। भगवान गौतम बुद्धांची या ठिकाणी त्यांना छोटीशी मूर्ती दिली जाते। जगाला युद्ध नाही तर जगाला बुद्ध हवा। गोवर्धन भाऊ आपण या, आपला सन्मान केला जातोय। रिकेन मोहंती साहेब हे हा सन्मान करतील। रोहित हिरे सुद्धा मला आज पाहायला मिळतील। हा, अनिकेत सावंत आपण या ठिकाणी या। अनिकेत सावंत कुठे जाऊ नका, अनिकेत सावंत या ठिकाणी दाखल व्हायचंय। यस, गोवर्धनजी आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय रिकेन मोहंती साहेबांच्या शुभ हस्ते। अनिकेत सावंत आपण या। यस, यानंतर राजूभाई या। राजूभाई आपला सन्मान केला जातोय, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे। पांडेजी आपलं सुद्धा स्वागत। यश, ध्रुव आणि त्याचबरोबर मांगेला साहेब। यस यस, वाह राजूभाई, आपलं सुद्धा स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। तर देवकरण परमार आपण या, आपला सन्मान केला जातोय। बोरवलीचा आणि मुंबई क्रिकेटमधला सध्याच्या घडीला अंडरआर्म क्रिकेटमधला जबरदस्त खेळाडू ओमकार मालाड या व्यावसायिक संघाला सुद्धा खेळतोय आणि अगदी जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा गाजवतोय देवकरण परमार। याच परिसरातून आम्ही चक्र्यासारखं म्हणजे रणजित वैती यांना सुद्धा अंडरआर्म क्रिकेट लाजबाब खेळताना पाहायला मिळालं। खूप सारी नावं त्या परिसरातून आली, परंतु सध्या जे नाव चर्चेत आहे मुंबईभरात, मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये, ते देवकरण परमार आहे आणि देवकरण परमार यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। देवकरण अभिनंदन। आणि चला, जशी मॅचला सुरुवात होईल आणि घेऊन जातोय व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर यांच्याकडे। धन्यवाद चंद्रकांत शेट्टी जी, सुस्वागतम, आप सभी का हार्दिक स्वागत है। जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, MHB कॉलोनी गोरई, बोरीवली पश्चिम में, जहां पर आप देख रहे हैं स्वर्गीय दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी का 7वां साल। और आज का ये अहम मुकाबला विक्रोली और MUCC संबलपुर ओडिशा, ये दो टीमों के बीच में। इसके ऑर्गेनाइजर है श्री मोहन पाटिल, द ग्रेट मराठा संस्थापक। अम्मा आभारी हैं डी स्वीट क्लाउड कस्टमाइज केक्स। तो द ग्रेट मराठा और कामेश स्पोर्ट्स, इनका विशेष आभार। ये टूर्नामेंट लाइव देख रहे हैं आप फोर्स 1 लाइव पर। श्रद्धांजलि, जयेश घरत। और आज 30 खिलाड़ियों को अभी तक सम्मानित किया गया है। रंजीत कुमार पिल्लई और श्री 11 ठाणे, इनके द्वारा विशेष आभार। मनोज नायर, सचिव मुंबई कांग्रेस। भूषण पाटिल, उपाध्यक्ष मुंबई कांग्रेस।
ये वो खिलाड़ी है, इन सभी को सम्मानित किया गया। 30 खिलाड़ियों को 50,000 रुपये के हिसाब से पिछले 7 साल में 15 लाख रुपए की राशि तकसीम की गई इन खिलाड़ियों को। विजय सिंह, राहुल 11, जावेद शेख, श्री 11, राज 11 और मैथलेस, चेतन चाचा पंतनगर, अजय कदम, श्री 11, राज 11 मैथलेस, नासिर शेख, श्री 11, अमृत 11 मैथलेस, चंद्रकांत शिंदे, राहुल 11, रमेश शर्मा प्रेसी प्लेबॉय, संतोष तावड़े CP 11 और सह्याद्री स्पोर्ट, शांतनु गायचूर, उमेश मांजरेकर मैचलेस, सतीश शेट्टी प्रेसी प्लेबॉय, अविनाश यादव प्रेसी मैचलेस, अजीत पुत्रन प्रेसी प्लेबॉय, शशि साटम राहुल 11, सुनील इंदुलकर राहुल 11, कमेंटेटर हरीश पंड्या, लेट सतीश धूड़े अमृत 11, नरेश सावंत प्रेसी प्लेबॉय, कल्याण घोरपड़े राहुल 11, अनिल गुरव लेजेंडरी प्लेयर, विवियन रिचर्ड्स ऑफ टेनिस क्रिकेट, संदीप दलवी मैचलेस, ऋषिकेश वैद्य दादा अमृत 11, उदय नाबर शशि ब्राइट, चंद्रकांत शेटे क्रिकेट कमेंटेटर, रजनी पटेल शशि ब्राइट, सचिन भोसले KKC 11, मिलिंद करगुटकर कैमरून 11, मुकेश गावड़, चंद्रकांत मापारा और मंदार गरुड़े बंडिया बॉयज़। और अगला जो बड़ा टूर्नामेंट जिसमें ये अवार्ड दिया जाएगा उसमें भरत वाघेला, ये 31वां नाम तय हो चुका है, बहुत बड़ी बात है हमारे लिए। वेलकम दिलेश देवरुखकर। दो ओपनिंग बैटर अब ग्राउंड के अंदर, दोनों टीम के 12th मैन यहाँ पे आ जाए प्लीज। पहला बॉल करने से पहले 12th मैन कॉम्बॉक्स में होना जरूरी है, वरना 3 रन की पेनल्टी रहेगी। वेलकम अमोल मात्रे। अमोल मात्रे के लिए ग्राउंड बहुत लकी रहा है, यही वो मैदान है जहां पर